हा भाग देखील एवढा महत्त्वाचा नाहीये. विदाउट कॉमेंट्री सामना खेळता येऊ शकतो आणि येतोय. आणि खऱ्या अर्थाने आपण इथे पंचांची भूमिका अतिशय चोख बजावली आहे. ते म्हणजे सन्मान्य श्री हरी दोरे सर यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने इथे करत आहोत. मायेची उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ, त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण हा मान सन्मान इथे संपन्न करत आहोत. तुमचं मी पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ मंडळ भक्ताची वाडी, सोमजाई माता क्रिकेट संघ भक्ताची वाडी, भगवान दादा भगत ज्यांच्या स्वप्नातली क्रीडा स्पर्धा म्हणजे शिवसेना व भारतीय जनता पार्टी चषकाचं पहिलं पर्व दिमागदार सोहळा, आणि दिमागदार सोहळ्यामध्ये आपला केला जात आहे यथोचित मानानं सन्मान. त्याच्यानंतर प्रत्येक रात्रीमध्ये आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. आमच्या आवाजाची ज्यांनी काळजी घेतली, आमच्या आवाजाची ज्यानं दखल घेतली आणि त्या दखलमध्ये खऱ्या तर ज्यांचा आमचा जो गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आमचे डीजे ऑपरेटर, चला आपलाही यथोचित मान सन्मान केला जाईल. आपण त्याचा स्वीकार करण्यासाठी लगेचच आपण यायचं आहे. प्रत्येकाचा मान सन्मान केला जाईल. आपल्याला विनंती आहे की आपला जो यथोचित मान सन्मान केला जात आहे आपण त्याचा स्वीकार करा. मित्रांनो, मी चालत राहिलो याला कारण एकच आहे, मी एका जागेवर राहिलो तर आपोआप डोळे मिटतात, कारण संपूर्ण रात्र गेलेली आहे. चला, त्याचबरोबर मित्रांनो पहा, ही स्पर्धा अतिशय भव्य दिव्य दिमागदार सोहळा आपण पाहिला. आणि या भव्य दिव्य दिमागदार सोहळ्यामध्ये ज्या प्रकाश झोतात आपण खेळलोय, ज्या रोशनीमध्ये आपण खेळलोय, जी लाईट्स आपण पाहिली ते आमचे लाईट्समॅन, चला आपलाही यथोचित मान सन्मान केला जाईल. आपल्याला विनंती आहे की आपण त्याचा स्वीकार करा. तोच आहे, एकच आहेत का? यस, ठीक आहे, आभार आहेत. अजून कोणी राहिलंय का? ओके. तर मित्रांनो, एकंदरीत या स्पर्धेमध्ये तब्बल 46 संघ होते. त्यामधले 3 संघाने आयत्या वेळेस माघारी घेतली. परंतु ज्या वेळेस मित्रांनो म्हटलं जातं ना, ज्या वेळेस आयोजक स्वतः त्या स्पर्धेमध्ये ना कुठल्या पैशासाठी ना कुठल्या स्वार्थासाठी, फक्त आणि फक्त गावाच्या नावासाठी, संघाच्या नावासाठी जी मेहनत घेतोय तो कधीच घाबरत नाहीये. कारण आयोजक जर 7 ना 8 लाख रुपये खर्च करण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवतोय ना, तर त्याची ही हिंमत असते. त्यामुळे सर्वप्रथम मी तर संघाने एकच आवाहन करेल की मित्रांनो, ज्यावेळेस आपण नाव नोंदणी करताना तर कमीत कमी 2 दिवस तरी 3 दिवस तरी अगोदर आपण सूचना द्या आयोजकांना की आम्हाला असा असा प्रॉब्लेम आहे, येता येणार नाही. हरकत नाही, आता झाला हरकत नाही, याच्या पुढे असं करू नका. परंतु ज्या पद्धतीने आपण आयोजन पाहिलं, ज्या पद्धतीने नियोजन पाहिलं, अर्थात सोमजाई माता क्रिकेट संघ भक्ताची वाडी, भगवान दादा भगत ज्यांच्या अथाक परिश्रमानं हे पहिलं पर्व, ना या अगोदर कधी नाईटचं नियोजन केलं, ना अगोदर कधी या नाईटचं आयोजन केलं, पहिलंच वर्ष आपण पाहिलं. पहिल्याच वर्षामध्ये भरपूर मेहनत करून एक यशस्वी आयोजन केलं. तर मी सगळ्या खेळाडूंना विनंती करेल की एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या संपूर्ण आयोजन टीमसाठी व्हायला हरकत नाहीये. ह्या टाळ्या वाजतायत, आज टाळ्या वाजतायत. हे पहिलं पर्व एवढा दिमागदार सोहळा आहे, तर पुढचं पर्व यापेक्षा अधिकच वेगळं झाल्याशिवाय राहणार नाहीये. आणि एखादी मजबूत लोखंडाची भिंत म्हणून या आयोजकांच्या पाठीचा कणा आणि या आयोजनामध्ये ज्यानं सिंहाचा वाटा ज्यांच्या माध्यमातून लाभला ते म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यातील हृदयाचा हक्काचा माणूस सन्मान्य दिनेशजी रसाळ साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. प्रत्येक रात्रीमध्ये 20, 25, 30 हजार रुपये खेळाडू प्रेक्षक सगळ्यांवरती खऱ्या अर्थाने पहा, सगळ्यांना पारितोषिक लावित होतं. तुम्हाला पहिली पायरी काय मिळते माहितीये का? तुम्हाला 100 रुपये असू दे, 1 रुपया असू दे, तुम्हाला एक बक्षीस मिळाली ना की तुमचा आत्मविश्वास 1001% वाढल्याशिवाय राहत नाही. हे एक तुमची एनर्जी आहे. आणि हे खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या सगळ्यांचे सन्मान्य दिनेशजी रसाळ साहेबांच्या माध्यमातून तुमचा आत्मविश्वास वाढवला, स्पर्धेची शोभा अजून वाढवली. तुमचं खऱ्या अर्थाने मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत. आता आयोजन कमिटीचे सभासद किती आहेत, इथे उपस्थित किती आहेत? हे सगळे आयोजन कमिटीचे सभासद आहेत का? आता मी तुम्हाला सांगतोय की ज्या 46 संघाने सहभाग घेतला, शांत गतीने खेळ दाखवला, आता तुम्ही आणि तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. असंच शांत आणि संयमी खेळ दाखवत राहा. आज इथे खेळलात, आज आपल्या गावात खेळलात, उद्या तालुक्यात जाल, तालुक्यातून तुम्हाला एक व्यासपीठ मिळालं, उद्या जिल्ह्यात जाल, जिल्ह्यामधून तुम्हाला स्थान मिळालं, तुम्ही महाराष्ट्रात जाल. त्याच्यासाठी तुमची सुरुवात होणं फार गरजेचं आहे. सांगायची गरज नाहीये. आपल्यामध्ये भरपूर असे खेळाडू आहेत
खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर अनंता गावंडासारखा एक खेळाडू आहे, अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवतो, शांत संयमी. इथे तुमचा मॅटर करत नाही की तुमच्याकडे असलेला इगो तो तुम्ही खिशात ठेवा, घरी ठेवा, शांत संयमी खेळ दाखवा. प्रत्येकाने हरिदोरे सर असतील, म्हणजे असे दत्ता लोबी सर असतील, असे भरपूर प्लेयर आहेत आपल्या समाजामध्ये. शांत खेळा, एकत्रित व्हा. कारण एकजूट कशाला म्हटली जाते मित्रांनो, एक काठी घ्या, ती काठी मोडून पहा, सहज मोडता येईल. तिच्या जोडीला 7 ते 8 काठ्या घ्या, त्या मोडून पहा, तुम्हाला सहज मोडता येतील का? नाहीये. एकीचं बळ आहे, एकीचं बळ फक्त एका खेळानं आपल्याला सांगितलेल्या 11 खेळाडू एकत्रित येऊन एका विचाराने एकत्रित झुंज द्यायची, तो म्हणजे क्रिकेट. आयुष्यामध्ये संघर्ष ज्यानं करायला शिकवला, आयुष्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये आपल्याला संघर्ष करण्यावेळी योग्य त्या वेळी योग्य तो निर्णय घेण्यासाठी ज्या खेळानं आपल्याला घडवलं, तो म्हणजे क्रिकेट. आणि ज्या खेळानं आपल्याला प्रत्येकाच्या एकमेकाच्या विचारांना एकत्रित मांडणी करण्याचं शिकवलं, तो म्हणजे क्रिकेट. आणि ज्या खेळाडूनं नाही कधी स्वार्थासाठी ना कधी पैशासाठी फक्त ना फक्त गावाच्या नावासाठी खेळला आणि गावाच्या नावाचा झेंडा रोवण्याची ताकद ज्यानं दिली, तो म्हणजे खेळ क्रिकेट. जबरदस्त स्पर्धा पार पडली, अतिशय गुण्या गोविंदाने ही स्पर्धा आपण पाहिली. आता जास्त काय फारसा वेळ घेत नाहीये. सर्वप्रथम आता अगदी आपण या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ही आपण देणार आहोत. तर या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच वरती आपण पाहू शकाल सन्मानित दिनेजी रसाळ साहेब. साहेबांवरती करा आता निश्चित सगळ्यांचं अथाग प्रेम आणि साहेबांनी घेतलेली खऱ्या अर्थाने आयोजकांच्या पाठीचा महत्त्वाचा भाग म्हणून साहेबांना आपण पाहिलं. साहेब आम्हाला येण्या अगोदरपासून तर आतापर्यंत आपल्यात आहेत, हा एक महत्त्वाचा भाग आहे. एक लक्षात ठेवा, नुसतं क्रिकेट म्हणून साहेबांकडे कधी तुम्ही येऊ नका. साहेबांकडे क्रिकेट म्हणून आलं पाहिजे आणि येणं गरजेचं आपला घरचा भाग आहे, परंतु तुमच्या आडी अडचणी घेऊन येणं गरजेचं आहे. मग तुमचा कुठलाही विषय असेल, दवाखाना असेल, इतर कुठल्याही गोष्टी असतील, तुमच्या त्या महत्त्वाच्या गरजा घेऊन येणं फार गरजेचं आहे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नो अबाउट, ज्यानं दोनही साईडनं समान गाडी हाकली, समान चालला, धागा खेचला, तो म्हणजे लोभेवाडी टीमचा करण अंबाला. अर्थात करण लोभी ठरलेला आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. करण आपण या जबरदस्त खेळ आणि जबरदस्त प्रदर्शन आहोत. करण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण संपर्क साधायचा आहे आणि ही मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करणार आहे, ते म्हणजे या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय भगवान दादा. मॅन ऑफ द मॅच द्यायचे आहे आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक भगवान दादा भगत दादांना विनंती करतो, दादा या आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत करणला या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. खूप खूप धन्यवाद. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार आहे. जास्त वेळ घेणार नाही, इथे बोलणं फार गरजेचं आहे. आज इथे बोलला तर उद्या बोलशील, आज इथे बोलला तर उद्या बोलशील, फोनवर बोलशील नाही. तर मग आता करण खऱ्या अर्थानं वेगाव फायनल जिंकले. तुमचा अनेक या सीझन मध्ये हे स्वप्न तुमचं आज पूर्ण होत आहे. 85% सीझन तुम्ही गमावले मला माहित आहे. तुम्ही पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला सामना, तुमचा संघ मेटाकुटीस आला, तुमचे प्लेयर येण्यासाठी कंटाळा केला. कारण किती वेळा 10-10, 12-12 हजार एंट्री भरायची. अक्षरशः तुमच्या संघाला आता ही शेवटची टुर्नामेंट खेळायची होती आणि ही टुर्नामेंट जर का आपण अपयशी ठरलं असतं तर पुढची टुर्नामेंट तुम्ही खेळू शकले नसते, हाही तुमचा निर्णय झाला होता. म्हणजे तुम्ही मित्रांनो, क्रिकेट हा खेळच असा आहे, कारण जर का तुम्हाला प्रत्येक वेळेस अपयश आलं तर सहजरित्या प्रत्येक जण म्हणतो, परंतु ज्यावेळेस गावात गेल्यानंतर गावातली मंडळी आपल्याला साथ देत असते. त्याच असाच संघ म्हणजे या विभागामध्ये गुणी शांत आणि या टीमला आतापर्यंत भरपूर अपयश सहन करावं लागलं. तर करण खऱ्या अर्थाने या सीझनचा हा आनंद आणि हा विजय आपल्याला कसा वाटतोय की या स्पर्धेमध्ये आपण हा विजय प्रस्थापित केलेला आहे, आनंद किती झालेला आहे? जास्त काही अवघड नाही विचारत, आता हा विजय घेऊन आपल्याला आनंद किती झालेला आहे? आनंद तर खूप झाला, त्याच्या मागे कारण आमची मेहनत पण खूप आहे. मला माहित आहे तुमची मेहनत किती आहे, परंतु हे खरं आहे की तुम्ही अक्षरशः पैसे भरून भरून पहिल्या फेरीमध्ये नाराज व्हायचे आणि ही टुर्नामेंट तुम्ही शेवटचं खेळणार होते, हे खरं आहे का? हो खरं आहे. निश्चित. पण आता खचून जाऊ नका, तुम्हाला भरपूर शुभेच्छा असतील पुढच्या स्पर्धेसाठी. आता अजून झुंज अशीच देत राहा. आता आपण वैयक्तिक पारितोषिक सोहळ्याकडे वळणार आहोत. सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये वैयक्तिक पारितोषिक म्हटलं तर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज ही 4 पारितोषिक आहेत. तर आता ही 4 पारितोषिक
आपण देणार आहोत सर्वप्रथम या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आहे. तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट शतरक्षक हे पारितोषिक आपण देणार आहोत. आणि हे पारितोषिक जे आपण देणार आहोत ते पारितोषिक आहे LED टीव्ही. त्याच्यामध्ये 2 खेळाडू होते. त्याच्यामध्ये एक खेळाडू होता अजय वाघ आणि त्याच्यापेक्षा अजून एक खेळाडू आपण पाहिला तर तो लोभेवाडी टीमचा हिमेश पादीर. तर मग उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक जाते टीम कुठली आहे? टीम आहे लोभे. तर टीम आहे जगावदेव क्रिकेट संघ टपालवाडी आणि खेळाडू आहे अजय वाघ. एकदा जोरदार टाळ्या अजय साठी. सॉरी माझ्यापर्यंत 7-12 अजय वाघचा आला. तर तो खेळाडू आहे दिनेश वाघ. या जबरदस्त क्षेत्ररक्षण त्याचा आपण पाहिला ना प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हे पारितोषिक देण्यासाठी मी कांताताई विनंती करेल ताई या आपल्या शुभ हस्ते आपण देत आहोत दिनेश वाघला खऱ्या अर्थाने हे पारितोषिक. आणि मी तर आताच सांगेल की कदाचित हे पारितोषिक त्याच्या करिअरचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून पहिलं असू शकतं. यस पण या ताई आपल्या शुभ हस्ते आपण आज खऱ्या अर्थाने हे त्याचं स्वप्न आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे पारितोषिक आपण देत आहोत कांताताई ज्यांच्या शुभ हस्ते दिनेश वाघला. नंतर टाकू बॉक्स मध्ये. ताईंच्या शुभ हस्ते दिनेशला आपण देत आहोत खऱ्या अर्थाने ही LED टीव्ही उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. एकदा जोरदार टाळ्या. विजेत्यांचं अभिनंदन आहे. मान्यवरांचा आभार आहे. ताईंना विनंती करेल आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. सर आता थोडंसं 2 शब्द बोलायचं. मी सर म्हणतोय तुम्हाला. मी सर म्हणतोय. मागं मुलगी लागत नाही तेवढं मी मागे लागेल. तिथपर्यंत गेला तिथपर्यंत येईल. 2 शब्द बोलावंच लागेल. इथे बोलला नाही तर पुढे काय बोलणार. आता खऱ्या अर्थाने तुझ्या करिअरचं हे पहिलं पारितोषिक वैयक्तिक तू मिळवतोय. आनंद किती होतोय तुला? खूप. तुला जास्त अवघड प्रश्न विचारणार काय तू नको नको म्हणतो. तुला सोप्यात सोपं विचारेल. आज ही LED टीव्ही घरी नेल्यानंतर आजच्या आज तू कुणाला पहिले दाखवशील? आईला. बरं तुझ्या स्वप्नात तरी होतं की तुला ही LED टीव्ही मिळेल किंवा मिळणार आहे असं? हो होतं. यस बरोबर. म्हणजे स्वतःला विश्वास होता. तर निश्चित आईला पहिले दाखवणारा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुला खऱ्या तर पुढच्या टुर्नामेंटसाठी भरपूर शुभेच्छा असतील तुला. आणि माझ्या टीमला पण सपोर्ट खूप होता माझ्या. येस ओके तुझ्या टीमचा सपोर्ट तर होताच. आणि जितका मी टुर्नामेंट खेळलोय ना एक पण मला बॉल नाही भेटला. आणि ह्या टुर्नामेंटमध्ये मला बॉल भेटलाय फक्त. आयुष्यामध्ये एवढा टुर्नामेंट खेळला एकही बॉल त्याला मिळाला नाहीये. आणि इथे बॉल मिळाला तो पण बक्षीस देऊन गेला. म्हणजे ही टुर्नामेंट तुझ्यासाठी लकी आहे. तुला बेस्ट ऑफ लक असेल. जबरदस्त. पहा या स्पर्धेचं एक एक वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे. दिनेश वाघ ठरलेला आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तुमचं खूप खूप धन्यवाद. आता उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजाकडे आपण वळणार आहोत. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज जबरदस्त खेळ आपण पाहिला. बघता बघता संघर्ष भरपूर झाला. संघर्ष करत असताना संघाला अनेक अडचणी आल्या परंतु स्वतःने कधी स्वतःवरती विश्वास ठेवा. जो विश्वास स्वतःमध्ये ठेवेल. यस दिनेश सर आपली ट्रॉफी पण घेऊन जा. खऱ्या अर्थाने तुम्हाला ट्रॉफी देखील राहिलेली आहे परंतु ती ट्रॉफी देता देता ती राहून गेली. या
खऱ्या अर्थाने LED TV हे पारितोषिक आपण दिला आणि खऱ्या अर्थाने निश्चित भगवान दादा ज्यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने आपण ही ट्रॉफी इथे वितरित करत आहोत. तर आता जाऊया वैयक्तिक पारितोषिक सोहळ्याकडे. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये सगळे गोलंदाज आपण पाहिले, सगळ्या गोलंदाजामध्ये चमकदार कामगिरी आपण पाहिली. जबरदस्त कामगिरी आपण पाहिली आणि तब्बल करत या स्पर्धेमध्ये 46 संघामधले सगळे गोलंदाज खेळले. सगळ्या गोलंदाजामध्ये ज्याची गोलंदाजी कमालीची झाली, ज्याची गोलंदाजीमध्ये दबदबा निर्माण केला, ज्यानं विकेट घेतला एकूण या स्पर्धेमध्ये 7. भल्या भल्यांचा ज्या गोलंदाजाने केला घात ती टीम आहे लोभेवाडी आणि खेळाडू आहे सचिन लोभी. या सचिन आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी पारितोषिक आहे ते म्हणजे फ्रीज. जबरदस्त करयातने गोलंदाजी राहिली आणि हा बदला जाणार आहे. कारण ज्या वेळेस अगदी आपण पाहताय ना की आज संघ एका ट्रॉफीसाठी झटत होता, परंतु आज खऱ्या अर्थाने ट्रॉफी खेळ जिंकत असताना आज खऱ्या अर्थाने वैयक्तिक पारितोषिक देखील दिलेलं आहे. हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल यमुनाताई भगत आणि पुष्पाताई भगत, मी ताईंना विनंती करेल, ताई या आपला शुभ हस्ते खऱ्या अर्थाने आपण हे पारितोषिक आपण देत आहोत. जबरदस्त खऱ्या अर्थाने आपण पाहिला 7 विकेट सचिन लोभीनं आपल्या नाबावरती केल्या आणि बघता बघता खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक खऱ्या अर्थाने ठरलेलं. मी ताईंना विनंती करेल की अगदी आपल्या शुभ हस्ते आपण खऱ्या अर्थाने देत आहोत इथे सचिनला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक. विजेत्यांचं अभिनंदन आहेत, मान्यवरांचं आभार आहेत. अगदी खूप खूप धन्यवाद. मी ताईंना विनंती करेल की आता आपण स्थानपन्न व्हा आणि सचिन आपण जाऊ नका. अगदी जबरदस्त खऱ्या अर्थाने गोलंदाजी आपण पाहिली आणि बघता बघता सचिन आज खऱ्या अर्थाने शॉर्टकट मध्ये बोलणार आहे, अवघड काहीच नाही बोलणार. मला माहित आहे तुम्ही कधीच बोलू शकत नाहीये, त्यामुळे शॉर्टकट मध्ये आणि एकदम सोप्या भाषेत बोलणार आहेत. अगदी तुला सांगतोय की या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक तू तुझ्या नावावरती केलेलं आहे. आज नावावरती करत असताना या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजसाठी फ्रीज आहे. बरं, प्रत्येकाची कॅपॅसिटी असते नसते, तर आपल्या घरात या अगोदर फ्रीज आहे का? नाही. तर म्हणजे तुझ्या घरचं स्वप्न आज पूर्ण होत आहे, म्हणजे तेही स्वतःच्या कष्टानं आणि मेहनतीनं. पहा मित्रांनो, हे पारितोषिक जाणं किती योग्य आहे. कारण एखादा गरीब खेळाडू असतो, त्याच्याकडे विकत घेण्यासाठी पैसे नसतात, परंतु आता हीच वस्तू तो घरात नेऊन सगळ्यांसाठी उपयोगी होणारी ही वस्तू आहे. तर आता तुझ्या घरात जी वस्तू नव्हती ती वस्तू तुला मिळाली, तर मग आता तुझा आनंद काय असेल? द्विगुणी वाढेल. म्हणजे डबल न वाढणार आहे. परंतु खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये तू खेळत असताना तुझ्या मनामध्ये ही संकल्पना होती की मी या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मी माझी कामगिरी स्पष्ट करेल. काय तुझ्या मनात संकल्पना होती? हरकत नाहीये. बरं, अगदी आता ज्या पद्धतीने तू खेळ केलेला आहे, तू शॉर्टकट मध्ये बोलतोय, जास्त काय तुला विचारत नाहीये, तर निश्चित सचिन असाच खेळत राहा. संघ शेवटच्या टप्प्यावरती आला होता. अक्षरशः या सीझन मध्ये खेळ बंद करण्याच्या मार्गावरती संघ होता, परंतु निश्चित चांगला खेळ आपला संपूर्ण टीमचा राहिला. अभिनंदन आहे सचिन, आणि निश्चित तुला आणि खऱ्या अर्थाने तुझ्या पुढच्या क्रिकेटच्या करिअरला भरपूर शुभेच्छा असतील.
आता उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक मित्रांनो आपण देत आहोत. निमित्त औचित्य शिवसेना व भारतीय जनता पार्टी चषकाचं बक्षीस वितरण सोहळा सुरू आहे. प्रत्येकाला माहित आहे भरपूर उशीर झालेला आहे. उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक आपण देत आहोत. ज्यानं खरं आता बॅटिंग करत असताना धावा बनवलं 61 धावा. 61 धावा ज्या फलंदाजानं बनवल्या. अफलातून त्याचा खेळ आपण पाहिला. सेमीफायनल मध्ये त्याला परास्त व्हावं लागलं. तर मग कुठली टीम असेल? टीम आहे लिमणेवाडी आणि खेळाडू आहे आकाश. एकदा जोरदार टाळ्या आकाशसाठी. आणि हे पारितोषिक आहे ते म्हणजे फ्रीज. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल आमचे लोपेवाडीचे पोलीस पाटील आणि आमचे दिलीप दादा भगत. आपल्याला विनंती करतो या दादा आपला शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत. या दोनही पाहुण्याच्या शुभ हस्ते आकाशला आपण देत आहोत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक. विजेत्यांचं अभिनंदन आहे. मान्यवरांचा आभार आहेत. जबरदस्त खेळ. पाहुण्यांना विनंती केली आपण आता स्थानपन्न व्हायचं आहे. अगदी आकाश आता तुझ्याकडे देखील पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. लिमण्याची वाडी संघ या स्पर्धेमध्ये खेळला, परंतु या सीझन मध्ये किती नाईट खेळला? 3 नाईट मध्ये किती पारितोषिक आपल्या नावावरती राहिलेली आहेत? आम्ही पहिले म्हणजे क्वालिफायला हरलो ना नादखोळ्याला आणि शिलारवाडीला दुसरा क्रमांक मारला. बरोबर. नादखोळाला एक स्पर्धा आपल्याला गमवावी लागली. शिलारवाडीला एक पारितोषिक आणलं आणि हे दुसरं पारितोषिक जाणार आहे. बरं आता तुला हे पारितोषिक मिळतंय उत्कृष्ट फलंदाज. तुला आनंद किती आहे? आनंद आता काय झालं पहिल्यांदाच मला भेटते. म्हणजे त्याच्या करिअर मध्ये पहिल्यांदा मिळते. या स्पर्धेचा इतिहास पाहिला का? टपालवाडीचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आखी स्पर्धा खेळला, अनेक स्पर्धा खेळल्या, त्याच्या हातात बॉल आला नव्हता. या स्पर्धेत बॉल आला तर आला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानकरी ठरला. सचिनला आपण पाहिलं, त्यालाही पहिल्यांदा खऱ्या या सीझन मध्ये पारितोषिक मिळालं. आणि आता आकाशकडे वळतं, त्याचीही ती स्थिती आहे. दादा तुमचं पहिलं पर्व आहे, पण एवढ्या थाटात जाते ना की ज्याला खऱ्या अर्थाने खरीच गरज आहे तिथेच बक्षीस गेलेलं आहे. बरं तुझ्या घरी फ्रीज आहे का? नाही. तर मग आता काय बोलणार या स्पर्धेचं वैशिष्ट्य? ज्याला आवश्यकता आहे त्यालाच पारितोषिक जात आहे. आता खऱ्या अर्थाने हा फ्रीज नेऊन खऱ्या अर्थाने पहिला तू कुणाला दाखवशील? आता काय आईला सांगेल. खरीच आयल सांगशील का? हा हरकत नाहीये, मला माहित आहे, कारण बोलण्या अगोदरच तुम्हाला सांगितलं जास्त काय विचारू नका. परंतु निश्चित तुला आणि तुझ्या क्रिकेटच्या करिअरला भरपूर शुभेच्छा असतील. निश्चित विजेत्यांचं अभिनंदन आहेत. मान्यवरांचा आभार आहेत. ही स्पर्धा अतिशय दिमागदार सोहळ्यामध्ये आपण पाहिलेली आहे. आता आपण सांघिक पारितोषिक सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. आणि सांघिक पारितोषिक सोहळ्याकडे वळत असताना
चला आता मुलाखत बिलाखत घेत नाही, कारण भरपूर पाहुण्यांना उशीर झालेला आहे. त्याचबरोबर भरपूर जणांना कामांना जायचं असेल कदाचित, त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. जाऊया सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकाचा पारितोषिक जबरदस्त खेळ राहिला. याही टीमचा इतिहास मित्रांनो फार संघर्षाचा होता. ज्या टीमकडे देखील अनेक आपण पाहिला, या टीमकडे देखील जर पाहिलं तर ज्यावेळेस संघ अनेक वेळा अडचणीत होता, संघ अनेक वेळा संकटामध्ये होता आणि खऱ्या अर्थाने अनेक स्पर्धांमध्ये या टीमला देखील पहिल्या फेरीमध्ये पराभूत व्हावं लागलं. कालच्या नाही परवाच्या दिवसांमध्ये खाटेघर इथे चालू असलेली क्रीडा स्पर्धा, तिथे त्या टीमला 2 वेळा पराभूत व्हावं लागलं. अशा अनेक स्पर्धा. आणि मित्रांनो आउटफॉर्म टीम असल्यानंतर जे संघ पॅकर असतात ना, तेही खऱ्या अर्थाने दुर्लक्ष करत असतात. तर मी तर निश्चित सांगेल की मित्रांनो पहा, आपण ज्या पद्धतीने एखादा टीमचा फॉर्म बघून आपण त्याला सपोर्ट करताय ना, तर ती टीम आउट फॉर्म असल्यानंतरही त्या टीमला सपोर्ट करा. ती टीम आवर्जून ना पैशासाठी खेळेल, पण एक ना एक दिवस मात्र तुमच्या नावासाठी खेळल्याशिवाय राहू शकत नाही. अशीच टीम एक ठाणे जिल्ह्यामधील नामांकित संघामधील एक महत्वाचा संघ म्हणून ज्या टीमकडे पाहिलं जातं, या स्पर्धेमध्ये येण्या अगोदर त्यांच्याही समोर भरपूर मोठं आव्हान राहिलं होतं, परंतु त्यांनी प्रयत्न केले आणि बघता बघता या स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये संघ दाखल झाला. अनंता गावंडा आणि त्यांची संपूर्ण कंपनी म्हणजे BCC चिंचवली ठरलेला या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा दावेदार. या टीम जबरदस्त अनेक दिग्गज संघ होते आणि ज्या पोलमध्ये ते संघ होते त्यावेळेस फक्त त्यांनाच पॅकर नव्हता, त्याचबरोबर त्यांना अनेक दिग्गज संघ त्यांच्या समोर होते, परंतु हार आणि संघर्ष फार महत्वाचा आहे. तो संघर्ष त्यांच्या वाट्याला आपण पाहिला आणि बघता बघता या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट त्यांची कामगिरी आपण पाहिली आणि या स्पर्धेमध्ये मात्र ते ठरलेले आहेत 5व्या क्रमांकाचे दावेदार. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल कांता भगत आणि सौरभ भगत ज्यांना विनंती करतो या. येस कांता राजेंद्र भगत ज्यांना विनंती करेल या, आपण आपला शुभ हस्ते 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देत आहोत. खऱ्या अर्थाने सर्वप्रथम मी भगवान दादा ज्यांना विनंती करेल, अंबरनाथ असोसिएशनचे पदाधिकारी आहेत अनंता गावंडा आणि निश्चित यस अगदी त्यांना सर्वप्रथम सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करत आहोत. आणि मी हे 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी कांता राजेंद्र भगत मी विनंती करतो या, आपल्या शुभ हस्ते आपण देत आहोत. खऱ्या अर्थाने BCC चिंचवली टीमला हे 5व्या क्रमांकाचं हे पारितोषिक. आणि निश्चित जबरदस्त खेळ आपण पाहिला आणि बघता बघता या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी राहिली, परंतु थोडेसे प्रयत्न कमी राहिले आणि निश्चित इथे 5व्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलेलं आहे. विजेत्यांचं अभिनंदन आहेत, मान्यवरांचा आभार आहेत. मी ताईंना विनंती करेल आणि निश्चितच अनंतालाही विनंती करेल. निश्चितच चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. फक्त आपण जाऊ नका, आता जास्तचा वेळ घेणार नाहीये. पुन्हा एकदा जाऊया 4र्थ क्रमांकाच्या पारितोषिक सोहळ्याकडे. 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल माजी सरपंच यमुना भगत. आपल्याला विनंती करतो या की आपण आपला शुभ हस्ते आपण 4र्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. आणि 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांचं स्वप्न होतं, या स्वप्नामध्ये सांगायची गरज नाहीये. पैशापेक्षा ट्रॉफीला फार महत्व आहे. संघ नौका होता, संघ नौका असताना या सीझन मध्ये फक्त दुसरी नाईट खेळला आणि बघता बघता इथे 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. टीम आहे खानदान संतोष शेंडे आणि त्यांची संपूर्ण कंपनी. या जबरदस्त संघामध्ये पहा, तुम्हाला संतोष सोडला तर तुम्हाला किती त्याच्यामधील अनुभवी खेळाडू मिळतील. अख्खे यंगस्टर, अख्खी जी लहान लहान मुलं, परंतु संतोष तुझ्या या मेहनतीला सलाम आहेत. आणि निश्चित आज 4थ्या क्रमांकाचा मी ताईंना विनंती करेल, ताई आपला शुभ हस्ते आपण देणार आहोत खऱ्या अर्थाने खानदान टीमला या स्पर्धेत 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक. माजी सरपंच सौ यमुनाताई भगत ज्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत, ते इथे खानदान टीमला 4थ्या क्रमांकाचं हे पारितोषिक. खूप खूप धन्यवाद. अगदी विजेत्यांचं अभिनंदन आहेत, मान्यवरांचा आभार आहेत. अतिशय चांगली क्रीडा स्पर्धा आणि निश्चित संतोष असेच हे हिरे घडवत राहा, कारण संतोषला माहीत आहे मी हिरे घडवेल परंतु माझ्या गावाचं नाव देखील घडवेल. संतोष तुला आणि तुझ्या टीमला पुढच्या स्पर्धांसाठी भरपूर शुभेच्छा असतील. आता 3ऱ्या क्रमांकाकडे आपण वळत आहोत. 3ऱ्या क्रमांकाकडे वळत असताना खऱ्या अर्थाने जबरदस्त खेळ आपण पाहिला.
आणि बघता बघता खऱ्या अर्थाने ज्या टीमनं 3 नाईट खेळल्या 3 नाईट मध्ये पहिलीच नाईट त्यांना गमवावी लागली. 2 नाईट मध्ये जेवढी मेहनत होईल तेवढी मेहनत घेऊन या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा दावेदार संघ ठरलेला आहे. तो म्हणजे टीम लिमनेवाडी हा संघ ठरलेला आहे तिसऱ्या क्रमांकाचा दावेदार. आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल सौ पुष्पाताई भगत. मी ताईंना विनंती करेल, ताई या आपला शुभ असते आपण देत आहोत टीम लिमनेवाडी टीमला या स्पर्धेचा तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. जबरदस्त करत ही स्पर्धा पाहिली आणि जबरदस्त आयोजन आणि नियोजन आपण पाहिलं. आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी म्हणून संघ ठरलेला आहे तो म्हणजे लिमनेवाडी. आणि इथे करत आपण सौ पुष्पाताई भगत ज्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत लिमनेवाडी टीमला खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. हा आनंद आहे कारण आमच्या गावामध्ये पैसा येऊ किंवा नाही पण आमच्या गावात ट्रॉफी आली ना आम्हाला आनंद आहे. तुमचं खूप खूप धन्यवाद. विजेत्यांचं अभिनंदन आहेत. मान्यवरांचा आभार. मी ताईंना विनंती केली आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या वाट्याला जातं, ज्यांच्या वाट्याला लोभेवाडी टीमचा जो संघर्ष सुरू होता तो संघर्ष त्यांच्या वाट्याला होता. 75% सीझन गेली, गावामध्ये पहिला राऊंड जिंकता आला नाहीये. अनेक वेळा डोळ्यामध्ये अश्रू येऊन संघ परतला. आणि बघता बघता ज्यांना खऱ्या अर्थाने घरातली माणसं देखील ओरडू लागली, घरातली माणसं देखील बोलू लागली. आणि बोलता बोलता काही खेळाडू कामाला जायला लागले, स्पर्धा खेळायच्या बंद केल्या. फक्त आणि फक्त 2 ते 3 खेळाडू घेऊन जाणं, त्याचबरोबर त्यांच्या सोबत लहान लहान मुलं घेऊन जाणं, असा करून पुन्हा एकदा संघ मजबूत बनला. आणि एकदा कमबॅक कसा असावा हे करून दाखवलंय. आणि कर्जत आदिवासी टेनिस क्रिकेट मध्ये आता त्यांचा दबदबा निर्माण झालाय. जगावदेव क्रिकेट संघ टपालवाडी ठरलेला आहे या स्पर्धेचा दुसऱ्या क्रमांकाचा दावेदार. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल सन्मान्य दिलीप दादा भगत. मी दादांना विनंती करतो, दादा या आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत जगावदेव क्रिकेट संघ टपालवाडी या टीमला या स्पर्धेचा दुसऱ्या क्रमांकाचं हे पारितोषिक. अगदी आपण पाहताय या स्पर्धेमध्ये दिलीप दादा भगत ज्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. खऱ्या अर्थाने इथे जगावदेवी क्रिकेट संघ टपालवाडी या टीमला दुसऱ्या क्रमांकाचं हे पारितोषिक. या संघाचा इतिहास सांगायची गरज नाहीये. संघ अक्षरशः बंद होत आलेला. संघामध्ये पहा सगळे 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 खेळाडू एक एक कमी झाला होता कारण काम नाहीये आणि कामामुळे कुठेतरी क्रिकेट बंद होत होता. बक्षीस नाहीये. पहिल्या फेरीमध्ये संघ पराभूत व्हायचा. संघर्ष हा प्रत्येकाच्या 5वीला पुजलेला असतो. आणि आता इथपर्यंतचा प्रवास तुमचा खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी भरपूर शुभेच्छा असतील. अगदी आपण पाहिलेला लिमनेवाडी टीमचा एक खेळाडू आपण पाहिला आकाशचं स्वप्न मित्रांनो आज पूर्ण झालेला आहे. कारण आकाश लहान होता. आकाश 10 वर्षाचा होता त्यावेळेस आकाशचे वडील त्याला सोडून गेलेले आहेत. आकाश मी 6 वर्षाचा होतो त्यावेळेस माझेही वडील मला सोडून गेलेले आहेत. परंतु एक मनामध्ये जिद्द ठेवा. मला इथपर्यंत पोहोचवण्याचं काम जर मला कुणी केलं असेल ना तर माझी परिस्थिती, कारण परिस्थिती बनतीये. तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या परिस्थितीने जर तुम्हाला सांगितले की तुला हे केल्याशिवाय तुझं पोट भरणार नाहीये तर तुला तेच करावं लागतं. परंतु आकाश आज तुझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. खरं आता निश्चित अशीच मेहनत करत राहा. एक ना एक दिवस तू अजून यापुढे गेल्याशिवाय राहू शकत नाहीये. आता जाऊया या स्पर्धेमध्ये एक अजून पारितोषिक आहे ते म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज. अगदी आपण पाहताय 2 फ्रीज पाहिले. आता तिसरा फ्रीज आहे तोही मोठ्यात मोठा. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी सर्वप्रथम या सगळ्या आयोजन कमिटीला विनंती करेल. सोमजाई माता क्रिकेट संघाचे सगळे खेळाडू, त्याचबरोबर सगळे सहकारी, सगळे आमचे स्वयंसेवक चिमुकले चामुकले सगळे आणि सगळे ग्रामस्थ कोण असतील सगळे या. चला आपल्याला विनंती आहे, सगळ्यांना विनंती आहे. हे पारितोषिक आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत.
आज भक्ताची वाडी गावाची अभिमानाची ही क्रीडा स्पर्धा आहे. पहिलं पर्व एवढ्या दिमागदार सोहळ्यामध्ये अनेक स्पर्धा मी 7 वर्षामध्ये पाहिल्यात, परंतु पहिली स्पर्धा आहे की 7 वर्षामध्ये स्वतःने घेतलेली मेहनत गावाच्या नावाने ही क्रीडा स्पर्धा आज यशस्वी झालेली आहे आणि इथे आपण देणार आहोत ज्यानं खऱ्या अर्थाने जबरदस्त बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना धावा बनवल्या 109 109 आणि ज्यानं विकेट घेतल्या एकूण या स्पर्धेमध्ये 7. असा खेळाडू टीम आहे लोभेवाडी आणि खेळाडू आहे लोभेवाडी टीमचा करण अंबाला, अर्थात करण लोभी. आणि मी आता परशुराम दादा आपल्याला विनंती करेल आपण यायचं आहे. या कारण तुम्ही लेजंड खेळाडू आहेत. आज करण लोभेवाडी गावाचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि त्यांचे वडील परशुराम आपण या ठिकाणी या 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 नाही यायचं त्यांचे आपण. त्यांचे डोळे आत्ताच मला सांगतायत निश्चित, परंतु निश्चित दादा तुमचा आभार आहेत. त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय कारण दादांच्या डोळ्यात आत्ताच अश्रू आलेले आहेत. हे त्यांचं स्वप्न होतं परंतु त्यांच्या मुलानं पूर्ण केलंय, तर दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि करण अगदी आज हे पारितोषिक संपूर्ण आयोजन कमिटीच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. करणला ट्रॉफी द्या, करणच्या हातामध्ये ते फ्रीज नेतील नंतर. करण जबरदस्त करणनं खेळ केलेला आहे हे आणि आज जबरदस्त कामगिरी करत असताना आज वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहे. मुलाच्या हातामध्ये बक्षीस येताना वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येते, म्हणजे वडिलांची साथ मिळते. असा वडील कुणाला मिळणं हे भाग्य आहे आणि हे करणचं भाग्य आहे. आणि करण आज खऱ्या अर्थाने वडिलांचं स्वप्न आज तू पूर्ण केलेलं आहे. वडिलांच्या डोळ्यामध्ये सध्या अश्रू आहेत, परंतु हे बक्षीस घेताना आता तुला कसं वाटतंय? नक्कीच मला खूप भारी वाटतंय कारण सांगायला गेलं तर माझ्या पप्पांचा सपोर्ट मला खूप आहे, त्यामुळे आज मी इथपर्यंत आहे. म्हणून मी म्हटलं असा वडील मिळणं भाग्य आहे करणचं, कारण करणला सपोर्ट आहे. परंतु आज वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, तर आज वडिलांना खुश केलेलं आहे तू, कारण वडील एक जुने लेजंड क्रिकेटर आहेत, त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. आता जास्त वेळ घेत नाही करण, तुला खऱ्या अर्थाने पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा असतील. या आपण करणचं पारितोषिक घेण्यासाठी. जबरदस्त खेळ करणचा आपण पाहिला आणि बघता बघता या स्पर्धेमध्ये आता या स्पर्धेचा मालिकावीर चा दावेदार करण लोभी ठरलेला आहे. हे स्वप्न आहे योगेश सर, करण. एक नक्कीच सांगेल की हे पारितोषिक तू ज्या वेळेस देत होता त्यावेळेस जवळजवळ 7 ते 8 मुलांच्या डोळ्यात अश्रू आले होते. पाहिलं म्हणजे मी दादांना त्याच वेळेस आमंत्रण दिलं नाही. इथून मी दादांच्या डोळ्यात अश्रू पाहिले आणि त्याच भावना मी समजलो, त्याच्यामुळे मी त्यांना इथे रडताना पाहू शकत नाही आणि त्यामुळे मी त्यांना जास्त फोर्स केला नाही. परंतु हे स्वप्न आहे दत्ता लोबीचं देखील हे स्वप्न आहे. त्याला फक्त एकच इच्छा होती की माझी टीम इथे कुठेतरी बॅकफूट वरती आहे, मला फक्त एका ट्रॉफीची गरज आहे. परंतु आज थाटात 3 बक्षिसं घेऊन गेलेले आहेत, लेट पण थेट. आणि निश्चित अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, सांगायची गरज नाहीये. आणि आज तुमचा खेळ जबरदस्त झाला. आता सांगायची गरज नाहीये, पहिलं पर्व पाहिलं, पहिल्या पर्वामध्ये पहिला दिमागदार सोहळा आणि थाटामध्ये एंट्री केली. थाटामध्ये एंट्री करत असताना या आज सोमजाई माता क्रिकेट संघ भक्ताची वाडी, समस्त ग्रामस्थ मंडळ भक्ताची वाडी, भगवान दादा भगत ज्यांच्या स्वप्नातील क्रीडा स्पर्धा शिवसेना व भारतीय जनता पार्टी चषक पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वाचा पहिल्या क्रमांकाचा दावेदार महाविजेता संघ टीम लोभेवाडी ठरलेली आहे. आणि निश्चित या आता तुमचा आनंद आणि हे पारितोषिक देण्यासाठी या स्पर्धेचा सगळ्यात महत्वाचा घटक, या स्पर्धेला पहिल्या दिवसापासून आयोजकांच्या पाठीशी बक्षीस वितरण होईपर्यंत ज्यांची महत्वाची साथ आम्हाला लाभली ते म्हणजे युवा नेतृत्व, युवा आधारस्तंभ सन्मान्य श्री दिनेशजी रसाळ साहेबांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. इथे टीम लोभेवाडी टीमला या पहिल्या पर्वाचा चॅम्पियन, त्याचबरोबर भगवान दादा भगत
आणि त्याचबरोबर आमच्या सगळे आयोजन कमिटीचे सहकारी मी सगळ्यांना विनंती करतो या अगदी आपण पाहताय आणि अगदी आपण पाहताय मित्रांनो टीम बॅकफूट वरती असतानाही आमचा आप्पा वांगारा कृष्णा वांगारा ज्याचा लोबेवाडी टीमला भरपूर सपोर्ट राहिला दत्ता लोबीची साथ उत्तम दादा पादरीची साथ संजय दादा पादरीची साथ आणि त्यांच्या संपूर्ण खेळाडूंचे मेहनत आज थाटामध्ये गावामध्ये पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी घेऊन जात आहेत मला बुंजून घेतला ट्रॉफी मग काय सांगू परंतु आज हा विजय तुमचा फार महत्वाचा आहे कारण आज गावामध्ये गुलाल उधळणार फटाके वाजणार आणि पहिल्या क्रमांकाचा चषक इथे आज गावामध्ये जाणार अनेक वर्षांचं हे स्वप्न आणि अगदी विजय असो विजय असो